ठाण्यातील उपनेते सांस्कृतिक आर्ट फेस्टिवलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती दर्शवत उत्सवाचा आनंद लुटला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल यांना शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचे आभार मानले, शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वीने देखील आयोजकांचे आभार मानले। तसेच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेंटिंग करण्याचा आनंद देखील लुटला आणि स्वतः ध्वज रंगवले। अभी ठाणेकर बन गए और यशस्वी भी ठाणेकर है। खरं म्हणजे आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय। ठाण्याचा विकास होतोय, पुढे जातोय, परंतु ठाण्याने आपलं गाव पण सोडलेलं नाही। आणि म्हणून मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, कुठलेही असतील लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेले आहेत, ठाणं पसंत करू लागले। ही आपली मोठी अचीवमेंट आहे। ठाणेकरांमुळे मी मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो। आणि आता प्रताप सरनाईक म्हणाले मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेला म्हणत होतो सीएम म्हणजे कॉमन मॅन। आता मी डीसीएम आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन। शेवटी पद हे लोकांच्या विकासासाठी, राज्यातल्या जनतेच्या फायद्यासाठी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतं। जे पद मिळेल त्याच्यामध्ये डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे। आणि म्हणून जे करू ते राज्याच्या भल्यासाठी आणि या ठाण्याच्या विकासासाठी हे काम, हाच आमचा अजेंडा आहे। आणि म्हणून ठाणं बदलतंय, ठाणं पुढे जात आहे। फक्त उंच इमारती, चांगले रस्ते, मेट्रो हे तर पाहिजेच। आता मेट्रो येते, इंटरनल मेट्रो येते, मोठे रुंद रस्ते झाले, हे पाहिजेच। परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे, ही आपली संस्कृती आहे, ही परंपरा, ही जोपासली पाहिजे, पुढे नेली पाहिजे। ते प्रताप सरनाईक यांचं वियन संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते। आपला काय संस्कृती युवा प्रतिष्ठानचा फेस्टिवल, ठाणे फेस्टिवल, याची देखील लोक वाट पाहतात। आणि या फेस्टिवलने देखील आता नंबर 1 पटकावलेला आहे। कारण मी पाहत होतो की सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ होते आणि तिथे कलावंत आपली कला सादर करत होते। आणि ठाणेकर, आपको पता है, ठाणेकर हमारे बहुत ही कलाकारों को दाद देने वाले प्रेक्षक हैं, रसिक प्रेक्षक आहेत आमचे ठाणेकर। कलावंतांना आणि कलेचा आदर करणारे ठाणेकर आहेत। आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आज सगळ्या संपूर्ण तलावाच्या या परिसरामध्ये लाखो ठाणेकर आलेत। त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तुमचे सर्व सहकारी, त्यांचंही अभिनंदन करतो। वर्षा गणिक याच्यामध्ये अशा या फेस्टिवलमध्ये आणखी वाढ करा। अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी तुम्ही आणता, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम कलावंत। मगाशी कोणाचा सत्कार केला आपण, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज त्यांचाही आपण सत्कार केला। आणि म्हणून असे अनेक कलावंत दरवर्षी या ठाण्यात येतात, ठाण्याची शान वाढवतात, ठाण्याचा मान वाढवतात। हेच आपला खऱ्या अर्थाने अभिमान आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, सर्व कलावंतांचं अभिनंदन। आणि खास करून यशस्वी जयस्वालचं देखील मोठा आपल्या ठाणेकरांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा। धन्यवाद, जय हिंद। माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय प्रताप सरनाईक जी, माननीय विहान सरनाईक जी, थैंक यू सो मच पीपल ऑफ ठाणे। ओपन आर्ट, ओपन फेस्टिवल। I'm really happy to be here, really excited, bit nervous,
but thank you so much for this amazing award. It means a lot to me, and just keep giving me your love and blessings. Thank you so much.